तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण थोडं उशिरा व्हिडिओ चालू केलाय. आज भरपूर काम होतं. तर आता आम्ही चारा वगैरे आम्हाला भेटलेला आहे भरपूर. 2-3 वावरं कोथिंबीरची आहेत, मेथीची आहे काही. तर आपण आता तिकडे निघाले. आता काय तिकडे गेल्याच्या नंतर अजून बी चारा आहे त्याला. हे डायरेक्ट आपल्याकडे येऊन सांगितलं की आपल्या एवढं चारा आलं ते चारा. तर आम्ही आता तिकडेच निघालोय. बघा पाठीमागे बी मेंढकं येतं, बाबांनी मी पुढे. तर चला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की बाळूमामाच्या नावानं चांगलं लिहा. चला. जय बाळूमामा. बघा मित्रांनो, सगळीकडे डेव्हलप बऱ्यापैकी चाललं इकडं. बघा जिकडे तिकडं मशनी वगैरे चालू आहे. तर वरती पण चालू आहे. हे बघा इकडं पण पाठीमागे पण चालू आहे, उकरायचं भरायचं. बघा आता कोथिंबीरच्या रानापाशी आलोय. होय, कोथिंबीर रान चारायचंय. आता कोथिंबीरच्या रानात शिरल्या. सांग भले, सांग भले, सांग भले. जय हो, जय हो, जय हो, जय तुकाराम. काय तर मेथीच्या रानात हे करायचंय. मेथी रान चारायचं चालू केलंय. इकडं मोठं रान आहे, इकडं पाठीमाग बी रान आहे. बघा ह्या बाबांचं रान आहे, ते चारायचं चाललंय. बघा सगळं का मेथी काही काढली, काही तशीच आहे. बाबा म्हणले द्या सोडून. सकाळी आले होते तिकडं, त्यांनी आल्याच्या नंतर आपल्याला बरंचसं खायला भेटलं त्यांच्या एका खाण्यामुळे. एवढ्या सांगितलं होतं सकाळी, पण मागं न येताना भरपूर काय भेटलं. का आपल्याला कोथिंबीर 2-3 रानं भेटली, वांग्याचं रान भेटलं, बरंच काही भेटलं. तर चला अजून आपल्याला तिकडं पुढं पाणी पाजायला बी न्यायचं थोड्या वेळाने. आता बघू लिंबी पाडायचं म्हणलं, पण बघू काय पाडायचं नाही लिंब. बघू आता त्यांनी म्हणजे पाडा, पण बघू बाबा काय म्हणतात. ठरवलं तर जर पाडायचं तर पाडू, नाही तर नाही. चला तर आम्ही आता पाणी पाजायला आलोय. पाण्याच्या जवळ आलोय आम्ही आता. पाणी फुलाने चालले बाबा. पाणी पाजायला लागलं. दुपार झाली, पर 1-1:30 वाजले. आता ऊन लागायला लागलं. मग म्हणलं पाणी पेत्याल, त्यामुळे आणलं आता पाण्याकडं. पाण्याच्या जवळ आलोय, परंतु अजून पाणी पिण्यासारखी जागा नाही दिसली. बघा पाणी इकडं आहे, पण पाणी पिण्यासारखी जागा दिसा नाही. जागाच नाही. तिथनं काही हे पाणी प्यायला जागा नव्हती, त्यामुळे आम्ही आता थोडं पुढे येऊन आलोय. आता पुढे चाललोय, पण आता इकडे जागा कुठं भेटते काय बघू. थोडं बरंच म्हणजे अर्धा किलोमीटर तरी पुढे चालत यावं लागलं. चालायचं म्हणल्यावर न बकरी परत पाणी पित नाही जास्त, दापा टाकते, ऊन लागते भरपूर. बघू आता काय होतंय काय नाही. बघा आता मेंढ्या आल्या पाणी प्यायला. बघा इकडं पाणी आहे, जागा थोडी कमी होती. आणलंय कस तरी बघा इकडून अजून इकडून परत इकडे यायचंय. बघा बाबा इथं बसल्यात, बसायला निवांत केलं. आम्ही काय करतो बघा, जेवण या जेवण करायला. मेंढ्या सगळ्या बसल्या ते. आणि आता तिकडे बाकीच्यांना काय बुक नाही. तिकडे एक जण जो बसलंय, इकडे एक जण मेंढ्यापाशी आहे, आणि आम्ही इकडे हे करतोय. आणि मुकाला लावलंय हे करायला काम, थोडं भांड धुवायला लावलंय. जेवणात काय काय, मिरचीचा ठेचा, काय लोणचं आणि शेंगदाण्याची चटणी, असं जेवण आहे आमचं आजचं. दुपारचं जेवण नव्हतं आणत, आज आणलंय, कारण दुपारची भूक लागते त्यामुळं.
आणि मित्रांनो अशी माळरानावरती जेवायला मजा आहे ना, आणि बकऱ्याच्या मागं ही वेगळीच काहीतरी असतं. असं आपण घरी तर रोजच जेवतो, पण असं जेवणाला कधीतरी आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळतं. आणि त्यात मध्ये आता आमचं नशीब असं आहे की आम्हाला बाळूमामाच्या मेंढ्याबरोबर खायला भेटतंय. हे आमचं नशीब वेगळंच आहे, त्यामुळे आम्हाला हे नशिबात आहे, त्यामुळे मिळलंय. बघा मुकाला भांड धुवून आता मुका बी जेवाय बसतोय वाटतं. जेवायचं बाई, हा जेवायचं म्हणतोय. चला तर जेवण करून घेतो, नंतर थोड्या वेळाने एक ठिकाणी न्यायच्यात बकरी, तिकडे जायचंय. चलो तर चला या. आमचं आता जेवण झालं तर आता मेंढ्या घेऊन निघायचं आम्हाला. चला आता मेंढ्यांचंच जेवण करू. चलो चलो. आता आपलं झालं तर मेंढ्यांना जेवण. चला माझी काठी. हे बघा आपल्याला इथं गवारीचं आणि मिरचीचं रान ते चारायला लावलंय. गावात भरपूर आहेत. बायाचं रान आहे, आपल्या चौधरी म्हणून आहेत त्यांचं रान आहे. आणि इकडं खाली कोथिंबीरचं ते पण चारायला लावलं होतं, ते चारून आलं. आणि इथं आता इथं वरती चारतोय, इथं मेंढ्या चारते ते बघ. ते शाळा आहे आणि मंदिर. आणि त्या बायाचं घरी सांगितलं चारायला सांगितलं, त्यांचं घर ते. बाळूमामाच्या मेंढ्यांना चरण्यासाठी कोण नाही म्हणतच नाही बऱ्यापैकी. हे बघा आता पूर्ण डायरेक्ट मक्कतच लावले, आता नवीनच मक्कत सोडायला लावले. बघा मोठं वावर आहे चांगलं. कसं हसतात बघा. आता बऱ्यापैकी सगळ्या बांधाला येऊन थांबले ते खायला. भरपूर आहे बांधाला. बघा आमचं मेंढकं कटाळल्यात आहे बघा. मग आमचा मुका म्हणतो बिशमामांच्या गोळ्या संपल्यात त्या. तर का आम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला इथं कोथिंबीरचं आणि शापूचं रान आहे, त्यात चारायचा लोक इथं पुढे. सकाळीच बघितलं पण आता त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की चारा म्हणून. आता तिकडं चाराय चालवलं ते. हा सगळं 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 चारा घाललंय. हो का, शापू आहे आणि इकडं कोथिंबीर आहे. भरपूर खायला आहे अगदी. तो का खायला भरपूर झाले आहे. हो का बाबा सुद्धा निवांत बसले ते. खायला बकऱ्यांना भरपूर भेटलंय. चला मित्रांनो आपण आता बग्याच्या जवळ आलोय. आता कोकरे वगैरे मिळतीलच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. चलो लेट आहे आपलं फक्त, बाकी काय नाही. एकच मिनिट. अन्नदानासाठी संदीप काळाने यांच्याकडून 500 रुपये त्यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद. चला तर मित्रांनो आरती वगैरे सगळं झालंय, महाप्रसाद पण झालेला आहे. पब्लिक आता घराकडे निघालेलं आहे. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
चला बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बना.